ज्या गद्दारानं आपलं सरकार पाडलं, त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेणं, ह्याच्यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता ही कमी होते आणि घसरते. माननीय शरद पवार हे मोठे नेते आहेत, आदरणीय आहेत, पण ज्या एकनाथ शिंदेंनी या महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची आणि गद्दारीची वाळवी लावली, कीड लावली, का अख्खं विधानभवन का ओस पडलं होतं का? समोर राष्ट्रवादी भवन आहे, समोर वाय.बी. चव्हाण प्रतिष्ठान आहे. हे आमचं एका निष्ठावंत कार्यकर्त्याचं हे मत आहे. आम्ही कधीही गद्दारांच्या अशा ठिकाणी जाऊन आमच्या पक्षाच्या बैठका घेण्याचं एवढे आम्ही काय म्हणतात ते सहिष्णू नाही आहोत. आणि एवढं आमचं मन नक्कीच मोठं नाही, आम्ही करणार सुद्धा नाही. ज्यांचं आहे त्यांनी ते करावं, पण आम्हाला ते मान्य नाही. त्यांना जर कोणाला पटत असेल त्याने ते करावं. ह्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विश्वासार्हता कमी होते. त्यांना सगळेच दुखावलेले असतील. आम्ही जर असतो तर आम्ही अजित पवारच्या दालनात जाऊन आमच्या पक्षाची बैठक घेतली नसती. आमच्या दृष्टीनं त्यांनी शरद पवारांशी बेईमानी केली, हे आम्ही लक्षात ठेवलं असतं आणि आम्ही ते पथ्य पाळलं असतं, नक्कीच पाळलं असतं. त्याच्यामुळे महाविकास आघाडीतल्या अनेक घटकांनी पथ्य पाळायला पाहिजे. कालची बैठक विधानभवनात जे माननीय पवारसाहेब आले, ते सीमा प्रश्नासंदर्भात एक महत्त्वाची बैठक होती, त्यासाठी ते आले. खरं म्हणजे ती सीमा प्रश्नाच्या बैठकीत काय घडलं हे बाहेर आलं नाही. सीमा प्रश्नाच्या बैठकीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किती प्रमुख नेत्यांना बोलवलं होतं मला सांगा ना तुम्ही. आम्ही त्यातली एक पार्टी आहोत. शिवसेना ही या चळवळीतली, या संघर्षातली एक महत्त्वाची पार्टी आहे. काय चर्चा झाली तिथे? आपले वकील का उपस्थित राहत नाहीत सुप्रीम कोर्टामध्ये? किती वर्ष झाली हा खटला प्रलंबित आहे? राज्याच्या मुख्यमंत्र्यांना याच्याविषयी किती जाणीव आहे की मराठी माणूस तिथे जो हाल अपेष्टा भोगतो आहे त्यातून तोडगा निघावा, यासाठी त्यांची काय भूमिका आहे आणि काय चर्चा झाली? तुम्ही पुढल्या बैठकीला काय तारीख दिलीत आणि परत एक बैठक तारीख घेत आहे का? सीमा प्रश्नाच्या बैठकीपुरतं शरद पवारांचं विधानभवनात येणं आम्ही बघा, त्यांनी काय करावं हा त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे. पण एकनाथ शिंदेंच्या दालनामध्ये तुम्ही जाता आणि तुमच्या पक्षाची बैठक घेता, हे बाब शिवसेनेला दुखावणारी. शरद पवारांच्या विचारधारेविषयी शंका घेण्याचं मला कारण नाही, मी त्यांना फार जवळून पाहतो. पण कालच्या कृतीविषयी मात्र शिवसेना ही, ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये म्हणता की अस्वस्थ झाली, की ह्या गोष्टीची या गोष्टीची गरज नव्हती. तुम्ही काय महाराष्ट्राला दाखवताय? तुम्ही गद्दारांना प्रतिष्ठा देताय. गद्दारांना प्रतिष्ठा द्यायची असेल तर मग तुमच्या पक्षात जी बेईमानी झाली त्याच्याविषयी बोलण्याचा अधिकार नाही. तुमच्या पक्षाची गद्दारी झाली अजित पवारांच्या नेतृत्वाखाली, त्याला आम्ही गद्दारीच म्हणतो, बंडखोरी वगैरे म्हणत नाही, ही गद्दारीच आहे. मग त्या गद्दारांविरुद्ध कोर्टात जाणं किंवा त्यांच्याविषयी भूमिका घेणं हे कशा करता? आम्ही आमच्या गद्दारांविरुद्ध लढतो आहोत ना. आणि तुम्ही त्यांना प्रतिष्ठा कशाला देताय? मग कोण आहेत ते का यशवंतराव चव्हाण आहेत का? एकनाथ शिंदे म्हणजे यशवंतराव चव्हाण आहेत का, की शंकरराव चव्हाण आहेत का, की वसंतराव दादा पाटील आहेत का, की वसंतराव नाईक आहेत, की विलासराव देशमुख आहेत, की मनोहर जोशी आहेत, की त्यांच्या दालनात जाऊन तुम्ही कोणीही अशा प्रकारचे बैठक? आम्हाला हे मनाला लागलेली गोष्ट आहे. मी जरी त्यांचे आणि माझे संबंध अत्यंत स्नेहाचे आणि प्रेमाचे असले तरी मी माझ्या पक्षाच्या भूमिकेवर ठाम आहे. गद्दारी ही गद्दारी आहे. ममता बॅनर्जींच्या पक्षात झालेल्या गद्दारीवर मी त्याच केशाने बोलतो. लक्षात घ्या, गद्दारांना माफी नाही.
तरच ह्या महाराष्ट्राला लागलेली गद्दारीची कीड दूर होईल. जर मोठे नेते गद्दारांना प्रतिष्ठा देत राहिले तर या राज्याची बदनामी होणारच. माननीय पवार साहेबांशी मी कधीही बोलू शकतो. माझं त्यांच्यावरती प्रेम आहे, त्यांचे माझ्यावरती प्रेम आहे. तरीही हा जो एक विषय आहे, हा विषय आमच्यासाठी पक्ष म्हणून गंभीर आहे. हा पक्ष म्हणून गंभीर आहे. आम्ही तुमच्या पक्षातल्या गद्दारांना कधीच प्रतिष्ठा देणार नाही. ज्यांनी तुमच्याशी गद्दारी बेईमानी केली आहे, आम्ही त्यांच्या दालनात त्यांच्या छताखाली जाऊन आमच्या पक्षाच्या बैठका घेणार नाही, हे आत्ता सांगतो.